अनेकदा हा प्रश्न उद्भवतो की देव हा नेमकं काय आहे, नेमकी काय वस्तू आहे. देव आजपर्यंत एवढे म्हणून संत झाले, महात्मे झाले, सर्वजण झाले, देव हा कोणीही प्रत्यक्षात पाहिलेला नाही. ठामपणे देव हा पाहण्याची गोष्ट नाही. देव म्हणजे अगदी देव पावयाशी गेलो आणि देवची होऊन ठेलो. देव झाले. देव पाहायला जाणारे मनोभावाने सर्व संघ परित्याग करून देव पाहायला जे गेले ते देव झाले, पण देव नाही पाहिला. देव झाले. अंगे व्हावे ते आपण. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. अंगे आपण झाल्याशिवाय ते महिमान कळू येणार नाही, कारण कळतच नाही. देव ही अशी गोष्ट आहे, फक्त अनुभवाला येते, समजते. कारण नाथ महाराज म्हणतात, ओळखीला हरी धन्य ते संसारी. देवाला ओळखणारे, ओळख पटली पाहिजे. ओळख झाली की झालं. देव पाहावा असं नाही. नामदेव रायासंग देव बोलत होते, जेवत होते, एकमेकाशी चर्चा करत होते, पण देव कळला नाही. ज्या वेळेस विसोबा खेचरांनी त्याला अनुग्रह केला आणि सर्वत्र देव धावला, तेव्हा नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे खेचर पायीन ओळख झाली सर्व ठाई. म्हणून देव कळणं अगदी अत्यंत महत्वाचं आहे. देव कळला पाहिजे. देव कुठल्याही परीने अंगाने वाहता येतं, पण देव पाहता येत नाही, कारण पाहण्याची ती वस्तूच नाही. अव्यक्त आहे, निराकार आहे, सर्वतोपरी आहे, कल्पनातीत आहे. त्यामुळं देव ज्यावेळेस जे जे दिसे ते नासे पहा. जी चर्मचक्षुनी दिसतं ते नासतं. मग देव नश्वर आहे का? नाही. देव अविनाशी आहे. म्हणून देव पाहता येत नाही, देव अनुभवाला येतो.